आता आजच्या या विषयावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय आहे ते आपण पाहूयात. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. युती आघाडी असली की सत्तेत येणं सोपं असतं, पण निवडणूक आली की युती आघाडीमुळे एकत्र लढवणं ती जास्त कठीण होते. अगदी तेच सध्या आपल्या राज्यात होतंय. निवडणुकीत मित्रपक्ष वगैरे सब झूट असतं. प्रत्येक पक्षाला त्याच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याला चिंता असते ती फक्त आणि फक्त आपल्या राजकीय अस्तित्वाची. त्यातूनच स्वबळाचे नारे वगैरे दिले जातात. अर्थात त्यात रणनीतीही असते. टॉपची नेते मंडळी कधीच युती आघाडीत असताना स्वबळाची गोष्ट उघडपणे स्वतः करत नाहीत, कारण जोपर्यंत सत्तेत येण्याची समीकरणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खिडकी उघडी असावी, सर्व पर्याय खुले असावे याचे त्यांना भान असते. हे नारे दिल्या जातात खालच्या फळीकडून आणि यांचा वापर मोठे नेते मग युती आघाडीत वाटाघाटी करताना दबाव तंत्र म्हणून करून घेतात. कधी कधी एकत्र असलेल्या दोन पक्षांचीच एखाद्या शहरात ताकद असू शकते. मुंबईची महापालिकाच बघूया ना. मुंबई महापालिकेत 2012 मध्ये शिवसेना आणि भाजपनं युतीमध्ये निवडणुका लढल्या होत्या. त्यावेळी दोघांच्या जागांची बेरीज 110 होती. मात्र त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं 84 आणि भाजपनं 82 जागा जिंकल्या. वेगवेगळे लढले, पण दोघांच्या जागांची बेरीज 166च्या वर गेली. अवघ्या 5 वर्षात 56 जागा वाढल्या. त्यामुळे पक्ष आपापला राजकीय फायदा बघत व्यावहारिक पातळीवर काय करायचे ते ठरवतीलच, पण मतदाराच्या मनात बरीच अव्यवहारिक प्रश्न असणारे, अनेक वर्ष एकमेकांचे तोंडही न पाहणारे सत्तेसाठी जर एक झाले तर त्यांना मराठी माणसाच्या नावावर मतदान करायचे का? की निवडणूक आयोगानं चिन्ह आणि नाव एकाला दिले असले तरी कोर्टात फाईट सुरू असताना पक्ष नक्की कोणाचा, काय समजून मतदान करावे? की बोगस मतदानाचं निर्माण झालेलं धुकं बघता नक्की आपले मत आपण देतोय तिथेच जाणार का, ही शंका मनात ठेवून मतदान करायचं का? की गुंड पुंड नेते कार्यकर्त्यांचे आजवर आश्रयस्थान राहिलेले, काल नाहीतर आज आश्रयस्थान असलेल्या पक्षांना मतदान करायचे का? त्यामुळे कठीण खरं तर राजकीय वाटाघाटी नाहीत, कठीण एकत्र येणं नाही, कठीण एकत्र लढणं नाही, कठीण आहे ते योग्य पक्षाला, योग्य व्यक्तीला मतदान करणे. पूर्वी